नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करतो। चला मित्रांनो, बघूया आज मार्केटने काय परफॉर्म केले आणि उद्यासाठी मार्केटची इम्पॉर्टंट लेवल काय काय। मित्रांनो, एक आपली सिंपल मेथड आहे जी आपण नेहमी फॉलो करत राहतो की जर आपलं समजा हे कॅन्डल आहे, हे कॅन्डल जर अशी एकावरती एक बनवते तर आपण सिंपली तर कन्सिडर करतो की हा जो आहे ना एक अप ट्रेंड आहे। सेम लाईक दॅट जर कॅन्डल असे खालच्या खाली बनवते तर आपण इथं कन्सिडर करतो की हा डाऊन ट्रेंड आहे। पण हे जे कॅन्डल एकावरती एक जर बनत असले ना तर ते आपण त्याला साइडवेज कन्सिडर करतो आणि ह्या झोन मध्ये आपल्याला खूप चान्सेस राहतात की आपला लॉस होऊ शकतो। तर या ठिकाणी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप केअरफुली आपल्याला ट्रेड करावं लागतं, छोटे छोटे ट्रेड, जेणेकरून लॉस झाला छोटा छोटा झाला पाहिजे, म्हणजे जेव्हा प्रॉफिटचे दिवस येतील तर तेव्हा आपल्याला ते प्रॉफिट इनकॅश करता आलं पाहिजे। त्याच प्रकारे जसं मी आता आपल्याला सांगितलं त्याच प्रकारचा झोन आपल्याला मार्केट 1 2 3 4 दिवसापासून बनवतोय। तर मी आपल्याला पूर्ण डिटेल माहिती देणार आहे उद्यासाठी आपण कसं काम करू शकतो। तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। सोबतच आपल्यापैकी चॅनलवरती नवीन जर कोणी असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा, खाली बेल आयकॉनचं बटन आहे त्याला पण क्लिक करून टाका, नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील। तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी मी बँक निफ्टी 50चा चार्ट लावलेला आहे, वन डेचा या ठिकाणी टाइम फ्रेम आहे। जवळजवळ आपण इथं बघू शकता जी आपली लास्ट डेची जी क्लोजिंग येते त्या क्लोजिंगच्या आपण जवळपासच इथं क्लोजिंग दिलेली आहे, जी की 26 पॉईंट मागपुढे आपण धरू शकता। 22,051 ची आपली इथं क्लोजिंग आपल्याला निफ्टीने दिलेली आहे। जवळजवळ जो आपला लेवल आहे तो 22,000चा लेवल आपल्याला डिफेंड करण्यामध्ये आपण इथे सक्सेसफुल झालेलो आहे। मी जो व्हिडिओ टाकला होता वीकली अनालिसिसचा त्याच्यामध्ये मी आपल्याला क्लिअर कट इथे सांगितलं होतं की हा जो लेवल आहे हा इम्पॉर्टंट आहे मार्केटसाठी आणि याला डिफेंड जोपर्यंत मार्केट करते तोपर्यंत हा बायर टेरिटरीमध्ये थोडासा आहे आपण कन्सिडर करू शकतो, सेलर टेरिटरी मध्ये अजून आलेला नाहीये। सपोज याच प्रकारे इथे एक आपल्याला जो रेंज बनवलेला आहे मार्केटने, हे दोन हाय आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, जो की 22,200 आणि 22,150 हा जो झोन आहे या झोनला सुद्धा मार्केटने रेजिस्टन्स म्हणून खूप चांगलं रिस्पेक्ट केलेलं आहे। तर आपल्याला या झोनवरती लक्ष ठेवायचं गरजेचं आहे। ऑन डेली टाइम फ्रेम जोपर्यंत हा एक बॉक्स आहे आणि हा वरचा एक बॉक्स आहे, या बॉक्स मध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत दोन्ही साईडचे जे सिच्युएशन आहे, जो दोन्ही साईडचे जे चान्सेस आहे ते चान्सेस ओपन आहे। मार्केट इथून खाली पण जाऊ शकतं, मार्केट इथून वरती पण जाऊ शकतं। तर आपल्याला याला प्रिटेंड नाही करायचे, आपल्याला फक्त मार्केटच्या हालवरती सोडून द्यायचे। ऍज पर तुम्हाला माहित असेल की सध्या स्मॉल कॅपची खूप दिवस वाईट आलेले आहे, त्याच्यामुळे मार्केट इथं खाली जायचे चान्सेस आहे असं आपण इथं कन्सिडर करू शकतो। पण जोपर्यंत मार्केट मूव्ह करत नाही तोपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचं जजमेंट क्लिअर कट पास करणं हे म्हणजे योग्य नाही ठरणार। तर आपण वेट करूया जोपर्यंत हा लेवल आणि हा लेवल मार्केट एक डिसायसिव्हली ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन आपण देत नाही तोपर्यंत। आता मी आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती घेऊन चालतो निफ्टी 50च्या, म्हणजे आपल्याला 2 ते 3 गोष्टी मला इथे सांगता येईल। आपल्याला ही जी हा जो बॉक्स आहे हा मी मॉर्निंग टाइमला टेलिग्राम चॅनलवरती शेअर केला होता आणि त्याच बॉक्समध्ये इथं मार्केटने खूप चांगला टाइम स्पेंड करून आपल्याला इथे एक ब्रेकआउट दिलं होतं आणि आता सुद्धा एक मार्केट इथं साइडवेज मोमेंटम मध्ये आपल्याला दिसत आहे। उद्याच्या डेटला जर मार्केट आपल्याला या झोन मध्ये कुठं जर भेटतंय, जो की आहे 22,000चा झोन, या झोन मध्ये जर आपल्याला इथे बुलिश कॅन्डल भेटते त्या कॅन्डलचा असा ब्रेकआउट होतो तर आपण इथं ट्रेड घेऊ शकता 22,100 साठी, जो की राहील कॉलचा ट्रेड। जर आपल्याला गॅप अप मार्केट झालं तर 22,150 ते 22,200 या झोन मध्ये आपण एक पुट साइडचा ट्रेड बघू शकतो जर आपल्याला इथं रिव्हर्सल भेटतंय तर। आणि जर फ्लॅट ओपन झालं तर मार्केट जोपर्यंत या झोन मध्ये आहे, हा जो आपल्याला झोन दिसतोय हा जवळजवळ हा झोन येतोय आपला पॉइंट वाईज जर आपण पाहिला तर 70 ते 80 पॉईंटचा हा झोन आहे। या झोन मध्ये मार्केट जोपर्यंत खेळतंय तर आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन राहील, म्हणजे कुठल्याही प्रकारचे आपल्याला बाइंग साठी पण चांगले ट्रेड भेटणार नाही, सेलिंग साठी पण चांगले ट्रेड भेटणार नाही। चांगले इन द सेन्स मोठे ट्रेड भेटणार नाही, छोट्या छोट्या स्टॉप लॉस आणि टार्गेट साठी आपण स्कॅल्पिंग या ठिकाणी करू शकता। ऑन अदर हँड आता बँक निफ्टीवरती आपण थोडं लक्ष टाकूया। बँक निफ्टीवरती आपण कुठले लेवल येत आहे आपल्याला, हा जो झोन आहे आपला, हा झोन आपण खूप दिवसापासून प्लॉट करतोय आणि मार्केट पण या झोनला रिस्पेक्ट करताना आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, जसं आपण इथे बघू शकता ही आपल्याला एक हॉरिझॉन्टल लाईन दिसते आपला 45,730 ते 46,200 आणि 46,900 या झोन, हा एक रेजिस्टन्स झोन आहे आणि हा आपल्यासाठी 2 सपोर्ट झोन आहे। या झोनमध्ये जोपर्यंत मार्केट आहे आपल्याला कुठलाही डिसायसिव्हली ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन भेटणार नाही। ॲज इट इज जसं आपण इथं 46,900 ते 700चा लेवल जसा क्रॉस करतोय तर आपले नेक्स्ट टार्गेट इथे येऊन जाईल 48,000चे टार्गेट आपल्याला येतील, कारण की इथून बायर ह्या झोन नंतर बायर स्ट्रॉंगली ऍक्टिव्ह होतील, जे त्यांना घेऊन जातील 46,000च्या लेवलवरती। ऑन अदर हँड इथं जर खालच्या साईडला जर आपण ब्रेकआउट करतोय, जो की 46,200 आणि 46,000चा लेवल, या लेवलच्या खाली जे सेलर आहे, सेलर ऍक्टिव्हिटी म्हणजे डिसायसिव्हली आपल्याला ऍक्टिव्ह होताना दिसतील, जे की या लेवलला घेऊन जाऊ शकतं। 45,000चा आपला स्ट्रॉंग लेवल आहे, जो की आपण वीकली अनालिसिस वरती पाहिलेला होता। ॲज इट इज आपल्याला जो वीकली टाइम फ्रेम वरती मी व्हिडिओ बनवलेला लास्ट वीकेंडला तो पण आपण एकदा बघून घ्या, म्हणजे मी त्याच्यामध्ये क्लिअर कट आपल्याला सांगितलेले की आपला जो झोन आहे तो झोन इथं काय इम्पॉर्टंट आहे 45,000च्या लेवलचा।
या ठिकाणी 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला घेऊन चालतो आणि 2 ते 3 गोष्टी आपल्याला इथं इंट्राडे लेवलवरती आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। मी सध्याला ब्लँक कट केलेलं आहे। इथं बघू शकता आपल्यासाठी हा आणि हा एक आपल्याला इंट्राडे लेवलवरती स्ट्रॉंग सपोर्ट आहे, जो की येतोय आपला 45,800 ते 46,000चा। याच लेवलला मार्केट जर इथून थोड्या वेळासाठी खाली जरी झालं तोपर्यंत आपल्याला वेट करायचे, इथं पुट साईडला ट्रेड घ्यायची, आपल्याला घाई करायची नाहीये। या रेंजवरून मार्केट जर रिव्हर्सल होऊन येतोय तर ह्या ठिकाणी आपण एक कॉल साईडचा ट्रेड घेऊ शकता, जो की इथं जो ओपनिंग प्राइस आहे आपला 46,800 पर्यंत याला घेऊन येऊ शकतो। जर गॅप अप जर मार्केट झालं तर 47,000चा लेवल जो राहील तो इथं सेलर ऍक्टिव्हेट होतील, तर इथून पण आपण इथं पुट साईडचा ट्रेड घेऊ शकता। जर हेवीली गॅप डाऊन झालं तर आपल्याला जे प्राइस ऍक्शन बघावं लागेल उद्याच्या डेटमध्ये। मित्रांनो, एक सिम्पली तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सध्या मार्केट जे आहे ना, मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं एक बॉक्समध्ये सध्या ट्रेड करत आहे, तर आपल्याला हा जो झोन आहे या झोनमध्ये आपल्याला आपलं कॅपिटल सेव्ह करणं ही आपली फर्स्ट प्रायोरिटी राहते, रादर दॅन कॅपिटल इन्क्रीज करणं। तर ह्या 2-3 गोष्टी आपण लक्षात ठेवा आणि उद्याच्या डेटला आपण इथं ट्रेड करू शकता। तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ। आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। मी भेटतो आपल्याला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू सो मच। हॅपी ट्रेडिंग। जय महाराष्ट्र।